वंदे मातरम, जय श्री राम, जय हो भारत का संविधान। आज आपल्या समक्ष काही दोन महत्वाच्या बाबी महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणाच्या संबंधानं, संविधान कारणाच्या संदर्भानं, राजकारणाच्या संदर्भानं येऊन मांडणं आवश्यक आहे। कारण सामान्यपणे कुणाचाही बळी जाता कामा नाही किंवा बळीचा बकरा होता कामा नाही। आज मला आपल्या समक्ष मांडत असताना महत्वाची गोष्ट मांडायची आहे, ती म्हणजे आज एका पत्रकार परिषदेमध्ये ब्रेकिंग न्यूज चालू झाल्या सकाळपासून की एमएसआरडीसीच्या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एचडीएफसी बँक आणि एमएसआरडीसी असा म्हणजे पैशाच्या संदर्भानं पैशाच्या म्हणजे एचडीएफसी कडून दिल्या जाणाऱ्या म्हणजे जे ठेवीवरले पैसे आणि प्लस जे पैसे दिले गेले, जे म्हणजे ज्याला आपण दोन स्वरूपातले पैसे म्हणतो की एक म्हणजे ऍक्च्युअल टक्केवारी एमएसआरडीसीच्या ठेवलेल्या पैशावर आणि त्यासोबत मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी संदर्भात एचडीएफसी बँकेनं जे पैसे एमएसआरडीसीला दिले 1.5%, मोठ्या मोठ्या रकमा सांगण्यात आल्या। परंतु मला हे समजत नाही की मी कुणाला कमी जिम्मेदार मानत नाही, मी कुणावर टीका करण्याऐवजी मी त्या सुज्ञ नागरिक त्यांना मला हे काही गोष्टी सांगायच्या आहेत। ज्या व्यक्तीच्या संदर्भानं निलंबनाची मागणी करण्यात आली ती व्यक्ती म्हणजे अनिल कुमार गायकवाड, जे जगविख्यात अभियंते म्हणून आज सगळ्यांनी आपण बघितलंय। समृद्धीचा रस्ता असेल किंवा मिसिंग सी लिंक असेल, हे सगळ्यांनी आपण आता आपल्या डोळ्यांनी बघितलं। परंतु हे सिद्ध असताना ज्या प्रकारे आज एका सुज्ञ व्यक्ती म्हणत आहे, बघा मी आज अत्यंत नम्रपणे सुज्ञ व्यक्ती म्हणत आहे त्यांना, ज्या सुज्ञ व्यक्तींनी आरोप केले त्या व्यक्तींनी एवढं तर बघितलं पाहिजेत होतं की माननीय श्री अनिल कुमार गायकवाड हे व्हीसीएमडी एमएसआरडीसीचे ज्या कालखंडात त्यांनी आरोप केले ते होते का? माननीय श्री अनिल कुमार गायकवाड त्या कालखंडाच्या संबंधानं व्हीसीएमडी एमएसआरडीसीचे होते का? ही शहानिशा जरी त्यांनी केली असती तरी बरं झालं असतं। कारण सुज्ञ नागरिकांनी नेहमीच सामान्य नागरिक सुज्ञ नागरिकांकडून भरीव अपेक्षा करत असतात की भरीव काहीतरी चांगले विचार ऐकायला मिळतील। परंतु आजचं त्यांचं स्टेटमेंट हे महाराष्ट्राला न पटणार आहे। ते फॅक्ट्सच्या आधारावर नाही, ते अत्यंत मला असं वाटतंय कुणीतरी सांगितल्यावरून बोललं गेलेलं आहे। त्या कालखंडामध्ये जे व्हीसीएमडी आहेत ते माननीय म्हणण्यापेक्षा माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार आहेत, श्री अनिल कुमार गायकवाड नाहीत। एक दुसरी गोष्ट मला त्यांना सांगायचंय की एमएसआरडीसीच्या बाबतीमध्ये हे प्रकरण काय हे तरी समजून घ्यायला पाहिजेत होतं। हे एचडीएफसी बँकेमधलं दोन अधिकाऱ्यांमधलं
पदोन्नतीच्या निमित्तानं पदोन्नती न मिळालेल्या अधिकाऱ्यांना तर काही कुरापती करून एखादा रिपोर्ट आपल्याला ती पद नाही मिळालं म्हणून तर नाही ना, अशा प्रकारे काहीतरी मिसिंग इन्फॉर्मेशन पसरवण्याचं काम केलं, हे तरी तपासायला पाहिजेत होतं. ते तपासल्या गेलेलं नाही. श्री अनिल कुमार गायकवाड हे जर डिसेंबर 2023 नंतर बीसीएमडी झाले तर मग तत्पूर्वी ज्या बाबी पॉलिसी मॅटर म्हणून झाल्या, पॉलिसी मॅटर म्हणजे काय, आता मी महाराष्ट्राच्या समोर स्पष्टच ठेवू इच्छितो. जो रस्ता ज्याला आपण समृद्धी असं नाव दिलेलं आहे, त्या समृद्धीच्या संदर्भानं एक फंड जो शेतकऱ्यांच्या ॲक्विजिशनसाठी, लँड ॲक्विजिशनसाठी येतो, त्या फंडच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचं लँड म्हणजे ती जमीन रस्त्यासाठी ताब्यात घेण्याला उशीर होतो, त्या काळात तो पैसा एमएसआरडीसी कडे राहतो. मग तो पैसा एमएसआरडीसी कडे जेव्हा राहतो, त्या पैशाला अकाउंटला ठेवण्या म्हणजे त्यांच्या अकाउंटला ठेवण्याऐवजी त्या पैशाला जर फिक्स मध्ये ठेवलं तर त्या पैशातून एक एमएसआरडीसीला व्याजदर मिळू शकतो. आणि त्या अनुषंगानं 2021 ला त्याचा व्याजदर, तत्पूर्वी व्याजदर ठरले होते, त्यानंतरही व्याजदर ठरले. एचडीएफसी बँकेने 4.5% व्याज देण्याचं ठरवलं. त्यानंतर ऍडिशनल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज साठी, टुवर्ड्स मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज अँड ऍडिशनल 1.5% वॉज अग्रीड फॉर, म्हणजे मार्केटिंग ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी एचडीएफसी बँक त्यांच्या जे वेंडर्स असतात, जे म्हणजे स्ट्रॅटेजी करून म्हणजे स्ट्रॅटेजिकली ठेवी ठेवण्यासाठी मार्गदर्शन करत असतात बँकेला किंवा ठेवी स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करतात, त्यांच्या मार्फत 1.5% असे पैसे जे आहेत एक्स्ट्रा देण्याचं ठरलं. आता हे एक्स्ट्रा देण्याचं ठरलं म्हणजे काही भ्रष्टाचाराचे पैसे नव्हेत, लक्षात घ्या. हे पैसे कोणाला खाजगीत जसं बोललं गेलं की हातात दिले का, तर तसं काही न झाल्याचं या सगळ्या इत्थंभूत तारीख वाईज, नोटिंग वाईज बाबींवरून स्पष्ट आहे. हे सगळे 1.5% पैसे हे एमएसआरडीसीच्या अकाउंटला आले. आता जर एमएसआरडीसीच्या अकाउंटला 1.5% पैसे आले आणि त्या बँकेत दिले का, तर तसं काही न झाल्याचं या सगळ्या इत्थंभूत तारीख वाईज, नोटिंग वाईज बाबींवरून स्पष्ट आहे. हे सगळे 1.5% पैसे हे एमएसआरडीसीच्या अकाउंटला आले. आता जर एमएसआरडीसीच्या अकाउंटला 1.5% पैसे आले आणि त्या बँकेतल्या 2 अधिकाऱ्यांचा वाद, आणि बळी कुणाचा, मला धर्मावर बोलायचं नाही, बकरी ईद आहे म्हणून बकरे कापले म्हणून तसं बोलायचं नाही मला धर्मावर. बकरी ईद सारखे बकरे कापले म्हणून बकरा पकडून माननीय श्री अनिल कुमार गायकवाड यांचा बकऱ्यासारखा बळी का, हे बोलायला लावलंय कुणी? माननीय राधेश्याम मोपुलवार यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. माझी बीसीएमडीनं त्यांचा कार्यकाळ आहे, आणि जर पैसे कुणाच्याच खासगी अकाउंटला ते गेले नसतील, एमएसआरडीसीच्या अकाउंटला आले असतील, तर त्याच्यामध्ये कोणतीच अँबिग्युटी अशी नाही. कारण 2017 ला विषय सुरू झाला, त्याची प्रोसेस सुरू झाली नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेची. त्याच्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या मीटिंग झाल्या. 17/5/2017 ला त्याच्या बाबतीतलं अप्रुव्हल आलं, लँड ॲक्विजिशनच्या बाबतीतलं अप्रुव्हल आलं. 24 नॅशनलाइज बँकांना बोलवण्यात आलं, 8 प्रायव्हेट बँका आल्या, त्याच्यामध्ये डिस्कशन झालं. जॉईंट एमडी F&Aचं अप्रुव्हल मिळालं प्रपोजलला. त्या 26/5/2017 ला कमिटी ऑफ 5 मेंबर्स हेडेड बाय जॉईंट एमडी FA
रिकमेंडेशन केलं प्रपोजल टू मॅनेजमेंटला. आता मॅनेजमेंट म्हणल्याच्या नंतर बोर्ड आणि मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. 26/5/2017 बीड्स वगैरे मागवण्यात आल्या. HDFC बँक ही जी आहे सक्सेसफुल बिडर झाली. VCMDनी त्यावेळेस 29/5/2017 माननीय अनिल कुमार गायकवाड हे VCMD नाही आहेत MSRDCचे. हे आरोपकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आरोपकर्ते म्हणतील की सदावर्ते हे बोलत आहेत, त्याचं कारण आहे की माननीय श्री अनिल कुमार गायकवाड यांनी समृद्धीच नाही तर मिसिंग लिंक देऊन या देशाच्या पुन्हा एकदा हा देश तांत्रिकदृष्ट्या इन्फ्रादृष्ट्या हा किती म्हणजे कर्तृत्ववान अधिक म्हणजे इंजिनियर्स घडवू शकतात, त्या देशाला पुढे नेऊ शकतात. म्हणजे कधी काळी सम्राट अशोकांच्या काळामध्ये जी व्यवस्था होती, जे स्ट्रक्चर होतं, त्या स्ट्रक्चर सारखं स्ट्रक्चर घडवण्याचं धारिष्ट दाखवणारे अधिकारी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड. मला जातीवर जायचं नाही कुणाच्या, परंतु हे करत असताना आपण ज्या तारखेला म्हणजे मी तुम्हाला जी तारीख सांगितली त्या तारखेला जी म्हणजे मान्यता देण्यात आली त्या तारखेला 2017 कोणत्याच परिस्थितीमध्ये VCMD हे माननीय अनिल कुमार गायकवाड हे नव्हते. आता ते जर नव्हते तर बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली 2/11/2018. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मीटिंग हेल्ड ऑन 2/11/2018 had approved the process of land acquisition including signatory. सह्यांचं अप्रुव्हल झालं, प्रोसेस डिस्बर्समेंटचं पेमेंटचं झालं. त्यानंतर 28/9/2021 MSRDC was in process acquiring the land through direct purchase for पुणे रिंग रोड आणि त्याच्यानंतर जालना नांदेड एक्सप्रेसवे. Office note was submitted for approval to call quotations from all the banks to participate. VCMD had approved 4/10/2021 ते अप्रूव्ह केलं. आता 2021 कोण आहेत VCMD? तर राधेश्यामजी मोपलवार आहेत. अनिल कुमार गायकवाडांचा तिथे कुठेही संबंध नाहीये. आणि म्हणून 27/12/2021 देखील जेव्हा हे फायनल झालं 6% आणि 1.5% मार्केटिंग ऍक्टिव्हिटीसाठी, एकूण 6% म्हणजे 4.5% व्याज आणि 1.5% मार्केटिंगसाठी. हे स्पष्ट आहे की ह्याच्यातले पैसे हे केवळ आणि केवळ MSRDCच्या अकाउंटला आलेत, मार्केटिंग स्ट्रॅटेजी खाली आलेत किंवा याच्या म्हणजे व्याजापोटी आलेत. परंतु ह्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कुठेही एका कारणाने सुद्धा शंका घेण्यासारखं काही नसताना म्हणजे MSRDC जे मंडळ आहे, जी कॉर्पोरेशन आहे, ती कोणाकडे आहे तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे. मग VCMD कोण आहेत? अनिल कुमार गायकवाड आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळा प्रपंच आरोपकर्त्यांनी अगोदर सगळा तपासला पाहिजे. मास्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑलवेज फॉर द सर्वंट्स, ही सुद्धा बाब आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माझं असं म्हणणं आहे की आरोपकर्त्यांनी त्यांनी केलेले आरोप परत तपासावेत. आणि सुज्ञ व्यक्ती म्हणून मी सुरुवात काय केली, सुज्ञ व्यक्ती स्वतःला जर म्हणून घेत असाल, आपण सोशल ऍक्टिव्हिस्ट जर म्हणून घेत असाल, तर मला जे तत्वज्ञान माहित आहे प्रभू श्रीरामांचं, सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांचं, भगवान महावीरांचं, जर एखादी व्यक्ती सुज्ञ व्यक्ती चुकली असेल तर त्या सुज्ञ व्यक्तींनी दिलगिरी सुद्धा, माफी जाऊ द्या, दिलगिरी सुद्धा व्यक्त केली पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो. तेव्हा एका वैश्विक कर्तृत्ववान व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडत असताना माझ्यासारख्या संविधान विषयक विद्यार्थ्यानं हे याच्यावर बोलणं आवश्यक होतं. तेव्हा मी सकाळची पत्रकार परिषद होती दुपारची, परंतु मी काही पत्रकारांना सांगितलं की मी अत्यंत
म्हणजे जी माहिती आहे, जी म्हणजे फॅक्टफुल माहिती आहे ती मी आणतो आणि मी फॅक्टफुल माहिती माझ्याकडे ज्यांना ही माहिती हवी असेल ती माहिती मी डेट वाईज आणि नोटिंग वाईज मी तुम्हाला देणार आहे. आता दुसरा मुद्दा महाराष्ट्राच्या संबंधानं असा आहे, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आणि आंदोलन रील स्टार आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर चरंगे नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है. मनोज चरंगे पॉलिटिकल इन्फ्लुएंसर. जेव्हा राजकारणी थोडासा डाऊनफॉलला असतात आणि त्यांना वाटतंय की थोडं स्वतःला उजळून घ्यावं, तो चलो चरंगे के पास. पॉलिटिकल इन्फ्लुएंसर और रील स्टार चरंगे के बारे में बात करेंगे. आज आपल्याला हे बोलत असताना मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्यात. उन्हात बसतो मरतो और उन्हात बसतो मरतो बाजावर बसतो छातीत धडकी घेऊन बसतो. आता मरतो. अरे कशासाठी मरतो? काय कारण? आणि मरतो उन्हात बसतो आणि मरतो. तुम्हाला सांगतो, मनोज चरंगे हे जर अशा प्रकारे स्वतःच्या प्रकृतीवर घाला घालून घेत असतील आणि मनोज चरंगे ही व्यक्ती भावनिक, एक हिंदी म्हण आहे, भावनिक ज्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्राला काहीतरी पॉलिटिकल काही ग्रुप्ससाठी जर काय म्हणतात ते हिंदीत एक म्हण आहे, म्हणजे एक एक भावनिक वातावरण तयार करून, मला ब्लॅकमेल म्हणायचं नाही, परंतु गौरण घालत आहे. गौरण माहिती तुम्हाला, आमच्या खेड्याच्या भाषेत जसं मनोज बोलत होता, गौरण घालून बोलत होता, आता मी जास्त बोलणार, मी 5 मिनिटं बोलतो आणि मी आटकून घेतो. अरे संविधानाचा विषय, संविधानातल्या विषयातलं माती धोंडे तरी तुला माहित नाहीत मनोज. तुझ्या बोलण्याला मी जसं सांगितलं, रील स्टार सारखं लोक पाहतात इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला मनोजला 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मनोजच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे, प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जात नसते कायदेशीर दृष्ट्या. आणि म्हणून माझी जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना आपल्या माध्यमातून मागील मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे झालेले आदेश, त्या आदेश आणि त्या याचिका ह्या पाहाव्यात. आणि मनोज जर स्वतःला म्हणजे त्रास करून घ्यायचं बोलत असेल आणि त्यातून मी स्वतः मरतो इथपर्यंत म्हणत असेल, तर मनोजला तातडीनं जे आहे त्या मागील आदेश आणि ज्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीसमध्ये घ्यावे लागतात, ज्या प्रकारे डॉक्टर्सनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे. मनोज ज्या प्रकारे भावनिक करत निघालाय की म्हणे अख्ख्या म्हणजे कोणी येऊ नका. सांगायचं तात्पर्य, महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे की मरतो म्हणलं तरी लोक येतात, मेल्याने लोक येतात. त्याच्यासाठी मरतो म्हणायचं आणि लोकांना भावनिक म्हणजे हे करून आव्हान करून किंवा भावनिक करून लोकांना बोलवायचं आणि त्या पुढे म्हणायचं की हल्ला करतील. कोण हल्ला करतील? जर जी येणारी माणसं आपलीच असतील, हल्ला कोण करतील? म्हणजे मनोजच्या डोक्यामध्ये मागे ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोकेफोडी झाली,
त्याच प्रकारे मनोजच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी चाललेलं आहे आणि कदाचित हे सगळं इंटेलिजन्सनी ओळखलं पाहिजे. आता राहिला जरा मनोजच्या मागणीचा प्रश्न. आता मला सांगा, मला विखे पाटलांना सुद्धा त्या निमित्तानं, मान्य मंत्री आहेत त्यांना सुद्धा मला आवर्जून ही बाब अधोरेखित करून द्यायची आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप जर सुरू असेल तर मग एसईबीसीचं प्रमाणपत्र कुणाला चालू आहे वाटप? कुणबी मराठा म्हणून निवडून येत आहेत मराठा भाऊ, मग एसईबीसीच्या 10% काय? एका समाजाला 2 प्रकारचे आरक्षण, हे आरक्षण कायद्यामध्ये होऊ शकते का? पॉसिबल आहे का? जगात झालंय का? भारतात होऊ शकते का? जगात झालं नसेल आणि भारतात होऊ शकत नसेल तर ही बाब आवर्जून कायदेशीर दृष्ट्या कोणी लक्षात घेणार आहे की नाही? मनोज सोबत ही चर्चा करणार आहेत का की 10% दिलेलं आरक्षण रद्द करून घ्यायचं का? ही चर्चा होणार आहे की नाही असा देखील मी प्रश्न उपस्थित करतो. मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती दळते आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल हे मला म्हणायचं नाही, परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल. आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही, ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही. जरंगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे हे आपण पाहतो. जरंगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक क्रोध किती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर, कशा प्रकारची ती भाषा करतात. आणि त्यामुळं हे सगळं भाष्य हे एक सांगून जात आहे की रील स्टार मनोज जरंगे यांनी ही नवीन रील आज जी हे केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्या रिलीजच्या आधारे मनोज जरंगेंना प्रिव्हेंटिव्ह मेजर खाली मनोज जरंगेंना आता थांबवणं आवश्यक आहे, कायदेशीर थांबवणं आवश्यक आहे, वैद्यकीय दृष्ट्या थांबवणं आवश्यक है. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना, क्योंकि भारत का कोर्ट कहता है ये समझे बिना कुछ मत करना, मनोज को दवाखाने ले जाना. कारण कोर्ट जर म्हणत असेल आणि कोर्टाने स्पष्ट केलं असेल तर मला असं वाटतंय की मनोजच्या म्हणजे मनोज जर एवढा तिळपापड होत असेल, तिळपापडच्या म्हणजे मनोज जर एवढा तिळपापड होत असेल, तिळपापड तर त्यावर आपण जे आहे संबंधित पोलीस अधीक्षक आणि संबंधित सिव्हिल सर्जन यांनी काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि हनलं मागे असं म्हणणं आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण करणं, त्याचबरोबर मनोजच्या ज्या मागण्या आहेत ती एकही मागणी संविधानिक दृष्ट्या टिकू न शकणारी असल्याने केवळ रील स्टारची त्या रीलच्या याच्यापुरती काय म्हणतो त्याला आपण विविंग पुरती तेवढीच मर्यादा असते. मला असं वाटतं की मनोजलाही माहित झालंय की पेंडॉल टाकलं तर पेंडॉल मध्ये बसतील एवढे लोक येणार नाही, पेंडॉल टाकलं तर पेंडॉल मध्ये बसतील एवढे लोक येणार नाहीत. आणि म्हणून मनोज अप्रोधिकपणे लोकांना जे आहे म्हणजे भावनिक, मी म्हणणार नाही ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणणार नाही, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं कहूंगा भाई, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं बोलूंगा, पण इमोशनल लोक सामान्य नागरिकांना चिमटे काढत आहे की ते आलेच पाहिजे, हा दृष्ट हेतू नको येऊ म्हणण्यामागे आहे मनोजच्या. आणि त्यामुळं सुज्ञ नागरिक येणार नाहीत या घडीला, म्हणून मनोज जरंगे हे टेंट वगैरे काही टाकत नाहीत. परंतु पत्रकार तरी राहावेत त्याच्या जवळ म्हणून
पत्रकारांच्या बाबतीत मात्र म्हणते की एक फारी टाकतो. म्हणजे किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे, किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे, किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या समक्ष ह्या दोन बाबी, आणि आता आरक्षण जर द्यायचंच असेल वाढवून, मी स्पष्ट सांगितलं की 2 आरक्षण देता येतात का, अगोदर कोणतं आरक्षण विड्रॉ करणार ते तर सांगा. कारण मागासच ठरत नसल्यामुळे माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत, ते रिपोर्ट अंडर चॅलेंज आहे, सबज्युडाइस आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 आरक्षण चालू आहेत, याला उत्तरदायी कोणीतरी असलं पाहिजे. आणि हे 2 आरक्षणामधला नुकसान हे केवळ मागासांवर होत नाही तर खुल्या वर्गावर सुद्धा होत आहे. ब्राह्मणांपासून, क्षत्रियांपासून, जैनांपासून, मग मागासवर्गातल्या सगळ्या जाती या खुल्या वर्गात येतात. हे 10% आरक्षण जर कुणबी मराठा म्हणून ओबीसी जागा निवडणुका लढवत असतील माझे मराठा भाऊ, त्यावर तर आणखीन अंतिमता म्हणजे किती व्हॅलिडिटी झाल्या हा प्रश्नचिन्ह आहे. पण प्रमाणपत्र आणि निवडणुकींच्या बाबतीमध्ये मात्र एक मोठी अनगिनत नंबर आहे असं समजते. पण एसईबीसीच्या रिझर्वेशन सुद्धा पॅरलल चालू आहे. त्यामुळं त्या बाबतीत विचार होत असताना एक कोणतं कमी करणार हे तर अगोदर सांगावंच लागेल. मनोजलाही सांगावं लागेल कोणतं नको ते तर सांगून टाक यार मनोज, एकदाच ते तर सांगून टाक. आता त्या पुढे जाऊन माझ्याकडे अनाथ मुलं जी म्हणजे संस्था आणि म्हणजे जे आई वडील गेल्यामुळे अनाथ झाले ऍक्सिडेंटली, आणि जी मुलं म्हणजे ज्यांना आई वडीलच माहित नाही, अशा लोकांनी मला निवेदन पाठवलेलं आहे. आणि देशामध्ये इतरत्र 1% जास्त आरक्षण दिलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं की तेलंगणा असेल तर 1 ते 5% दरम्यान मला वाटतं हा खरा घटक आहे जो आरक्षणात म्हणजे 1% आरक्षणामुळे काय होतंय की 100 जागा नसतील तर त्यांच्या वाट्याला जागाच येत नाही. आणि अनाथांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार होणं आवश्यक आहे. जर 100 जागा नसतील आणि जागाच निघत नसेल तर त्या अनाथांना पुन्हा अनाथ करणं आहे. आणि म्हणून अनाथांचं आरक्षण 1% जास्त वाढलं पाहिजे. आणि आरक्षणच्या बाबतीमध्ये जे मनोज जरंगेच्या म्हणजे लाडा खातर बेकायदेशीर दृष्ट्या 2-2 आरक्षण चालू आहेत, त्यावर व्हाईट पेपर पब्लिश करा. येणाऱ्या अधिवेशनात व्हाईट पेपर पब्लिश करा की एसईबीसी म्हणून किती लाभ झालेत नोकऱ्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, एमबीबीएस, बीडीएस, इंजिनिअरिंगला, आणि कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झालेत आणि किती लाभ झालेत. ही जिम्मेदारी आहे. ही जिम्मेदारी ही सरकारची आहे. सरकारनं व्हाईट पेपर सुद्धा पब्लिश करावा अशी देखील मागणी करतो. आणि अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या, अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. मला माहिती आहे या घटकाला कोणी अग्रेसिव्ह नेतृत्व नसणार आहे, परंतु माझे हात जोडून विनंती आहे, या अनाथांना 100 जागा नसतात म्हणून 1 जागा असाव्या लागतात. 20-30 जागा असल्या, 10 जागा असल्या तर रिझर्वेशन मिळण्यासाठी रिझर्वेशनचा टक्का वाढावा लागतो. या अनाथांचा नाथ कुणीतरी बनला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अनाथांच्या आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. या रिझर्वेशनला कुणाचाच विरोध असणार नाही. आणि अशी कळकळीची आपल्या माध्यमातून मी म्हणजे आव्हान देखील सरकारला करतो की त्यांनी अनाथाचं आरक्षण वाढवावं, ती चर्चा करावी. अनाथांच्या वाढीव आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करावी. आपण सगळ्या जाती धर्मांसाठी मंत्रालय स्थापन करत आहोत. लोकशाहीमध्ये चांगली गोष्ट आहे. कुणबी मराठा मंत्रालय जरी स्थापन झालं तरी आमचं काही म्हणणं नाही, कारण त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मंत्रालय स्थापन होणं हे डेमोक्रेटिकली खूप चांगली गोष्ट आहे. परंतु अनाथांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय असावं. कारण अस्थिव्यंगांसाठी किंवा अपंगांसाठी जर मंत्रालय बनत असेल तर अनाथांसाठी सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून त्यांना एक धीर मिळेल, अशी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू. सदावर्ते साहेब, आज पत्रकार परिषद घेऊन रखरखत्या उन्हात त्यांनी उपोषण करणार असं म्हटलंय. मंडपात न करता भर उन्हात
उष्माघातानं मेलो तरी चालेल अशी त्यांची प्रतिक्रिया होती. त्यांची प्रतिक्रिया अशी पण होती की देशात झालं नसेल तसं हे उपोषण करून जातो. हे बघा कसं आहे की मनोजचा किती इतिहास वाचलेला असेल तुम्ही समजू शकता. शाळेत जावं लागतंय, वर्गात शिकावं लागतंय, तेवढे वर्ग शिकावं लागतात, पुढे जावं लागतंय. मग माणसाला काय म्हणतो सिविक्स हिस्ट्री ही पूर्ण माहिती असते. मनोजनं आपलं कोणत्या तरी पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर सारखं किंवा रील स्टार सारखं मनोजला कोणतरी सांगते, त्याच्यावर मनोज बोलतंय. मनोज सारखे आंदोलनं दलित पॅंथर रोज करत आली. वंचितांसाठी नेहमी आंदोलनं होतात. आदिवासी बांधवांसाठी जीव गेला तरी चालतंय वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये तरतूद आहे प्रिकॉशनरी मेजर म्हणून, आणि त्या आधारे मनोजच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवाईची म्हणजे कारवाई म्हणण्यापेक्षा मनोजच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या उपोषणाच्या घोषणेनंतर उद्या परत एकदा त्या दिवशी तुम्ही जशी टीका केला होता की लई लाड झाले, उद्या प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील ही त्यांची वेळ येत आहे. बघा आजच प्रसाद आणि विखे पाटलांच्या बाबतीमध्ये मनोज जरांगेनं लायकीच काढून टाकली प्रसादची आणि विखे पाटलांची. ते काय म्हणले मनोज, मला माहित नाही. सन्माननीय म्हणजे आमदार हे कोण असतात, तर ते लोकनियुक्त असतात, ते जातनियुक्त नसतात. प्रसादला म्हणजे मला माहिती नाही, प्रसादनी सांगितल्यामुळेच महाराष्ट्राला समजलं असेल की प्रसाद मराठा पुढारपण करतायत म्हणून. आतापर्यंत मुंबई कॉस्मोपॉलिटिन आहे आणि मला माहित नाही का प्रसादच्या डोक्यात आलं की जातीसोबत चर्चा करायला जाणं. तसंही आमदार म्हणून गेले असते तरी चाललं असतं, पण मी त्या जातीचं आहे, जातीचं आयडेंटिफिकेशन देऊन मी त्या जातीचं म्हणून पब्लिसिटी देऊन. प्रश्न तोच येतो, लाड लई झाले का? मी काय सांगालो, लाड तर झालेत, परंतु ज्या प्रकारे एक ज्येष्ठ मंत्री माननीय विखे पाटील साहेब त्यांना जर चर्चेला उद्या जाणार असतील आणि ते गप्पा मारायला येतात, त्यांच्यावर काहीच होत नाही, हे मला असं वाटतंय की कुठेतरी म्हणजे ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आहे. म्हणजे मागे टमरेल म्हणायचं कोणाला तरी मनोज चर्चेला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे घाणेरड्या भाषेत आई बहिणींपर्यंत चुकीचे शब्द वापरायचे. त्याच्यानंतर हाणून पाडून, आता हीनपणाचीच वागणूक आहे ना. मंत्र्यांना गप्पा मारायला येतात, त्यांच्यानं काय होतंय ते काय करणार. आणि त्यानंतर आमदारांच्या जाती काढून बोलायचं, प्रसाद मराठ्याचे. मला नाही पटलेलं. प्रसाद लाडांच्या बाबतीमध्ये मला जे समजतायत, माझे मित्र आहेत ते, मला जे समजतायत, मुंबई जे मानती आहे त्यांना, ती एक सामान्य माणसाला धावून जाणारा माणूस म्हणून. आणि कितीतरी जण तुम्हाला असं म्हणजे तुम्ही जर आता त्यांनी स्वतःच डिक्लेअर केले म्हणून, अन्यथा सामान्य सगळ्या ओबीसीना वाटतंय की प्रसाद ओबीसी म्हणजे मागासवर्गीयांना वाटेल की प्रसाद मागासवर्गीय माणूस आहे असं. म्हणजे आणि जे जनरलचे लोक असतील म्हणजे व्यापाऱ्यांपासून सगळे, त्यांना वाटेल की प्रसाद आपलाच आहे. अशा प्रसादनी का असं बोलावं हे मला माहित नाही, पण माझी भेट झाल्याच्या नंतर मी सोडणार नाही प्रसादला, हे विचारणार हे कुठून आलं, स्वतःची जात पब्लिश करून तिथं भेटायला जाणं, कारण आमचा प्रसाद आहे. अगोदर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चांगल्या राजकारण्यांमध्ये जी माणसं आहेत त्या माणसांपैकी प्रसाद आहे. परंतु ज्या प्रकारे जरंगे अपमान करून बोलत आहे, म्हणजे आधीच मुख्यमंत्री महोदयांवर तो अपमान करून बोलला, हल्ले करतील इथपर्यंत बोलला. तुमचे मित्र तुम्ही फोन करून सांगता नाही. बघा मी आहे ना लई ताबडतोब KM हॉस्पिटलच्या टीमला फोन करतो, कारण माझ्याकडे महाराष्ट्रातले गोरगरीब येतात, देशातले कॅन्सर पेशंट येतात टाटाला. मी ताबडतोब माझा जास्त फोन त्या गोष्टींवर ठेवतो. मनोज जरंगे सारखा मी इन्फ्लुएन्सर नाही आणि मनोज जरंगे सारखा मी रील स्टार नाही. थँक्यू.